शिवाजी महाराज गेल्या 9 तारखेला बेटकर साहेब म्हणाले सेना भवनला उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये आपण या सगळ्या संघटनात्मक एका बळकटीकरणाच्या निमित्तानं ज्याला आपण नाव दिले ते म्हणजे शिवबंधन परिक्रमेचं एक औपचारिक शुभारंभ पूर्वतयारीचा आदरणीय उद्धवजींच्या उपस्थितीत सर्व जिल्हा प्रमुख, सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, आदरणीय सर्व नेते उपनेते यांच्या उपस्थितीत सुरू झाला आणि गेल्या 14 तारखेपासून आजपर्यंत पालघर पासून रत्नागिरी पर्यंतचे सर्व आपले जे संघटनात्मक जिल्हे आहेत त्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणं हा खरा या कार्यक्रमाचा मूळ हेतू होता। दत्ताजी मी काही आकडे सगळ्यांचे लिहून घेतले नाहीत, परंतु जवळजवळ ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, वसई विरार, नवी मुंबई, पनवेल, मीरा भाईंदर या 8 महानगरपालिका, पालघरचा ग्रामीण भाग आणि रायगडचा ग्रामीण भाग आणि आज रत्नागिरी जर पाहिलं तर जवळजवळ 3000 ते 3200 सर्व प्रत्यक्ष पदाधिकाऱ्यांची या निमित्तानं मी संवाद केला। उद्या मी ठरवलं तर सिंधुदुर्ग, परंतु माझी उद्या एक महत्त्वाची मंत्रालयात बैठक असल्यामुळे मी विनंती केली विभाग प्रमुखांना, तिथल्या संपर्क प्रमुखांना, जिल्हा प्रमुखांना आणि 31 तारखेला या सगळ्या पूर्वतयारीच्या बैठक आपल्या पूर्ण होती। मित्रांनो, आपण गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय, पाहतोय। 1990 साली माननीय शिवसेना प्रमुखांच्या पुढाकारानं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक काँग्रेसला पर्याय म्हणून आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचे एक गठबंधन, एक युती केली आणि जवळजवळ गेल्या 40 वर्षातली 35 वर्ष आपण सगळ्यांनी हातामध्ये हात घालून काम केलं आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने 1995 साली या राज्याचा शिवशाहीचा पहिला शिलेदार मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री झाले। आपल्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट होती आणि त्यानंतर 2019ला आदरणीय उद्धवजी मुख्यमंत्री झाले। म्हणजे जवळजवळ 95 सालापासून या 30 वर्षामध्ये आपल्याला 7.5 वर्ष शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाचे 2 मुख्यमंत्री पाहायला मिळाले। आणि म्हणून मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे गतवैभव येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याला आणायचं आहे आणि पुन्हा उद्धवजींना आपल्याला या राज्याचा मुख्यमंत्री करायचा आहे। त्याच्याकरता कडवट निष्ठावान शिवसैनिकांचं एक संघटन आपल्याला पुन्हा एकदा उभं करायचं आहे। कधी कधी आपण असं म्हणतो की चंद्र सूर्याला सुद्धा ग्रहण लागतं, ते काही काळ ग्रहण असतं, कायमचं ग्रहण नसतं। आणि म्हणून मला आठवतं की असे अनेक कठीण प्रसंग यापूर्वी आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत। मग 93चा त्या ठिकाणची बेईमानी गद्दारी असेल, 2005 सालामधल्या काही घटना असतील, 2022 जुलैमधल्या जूनमधल्या काही घटना असतील, परंतु मी अभिमानानं सांगेन, मी आज या सगळ्या पालघर डहाणूपासून फिरताना पाहतोय आजही ग्रामीण भागातला, शहरी भागातला सामान्य शिवसैनिक कार्यकर्ता हा ताठ मानेनं ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागे आहे, हे मला या निमित्तानं मला दिसते। आणि त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की थोडी मोठी वावटळ आली, कुठं सुनामी आली, तोकते काय कुठलं वादळ आलं, असे बरेच वादळाचे प्रकार असतात, परंतु आपण डगमगून जायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही। या शिवबंधन परिक्रमेच्या माध्यमातून फार काय वेगळं तत्वज्ञान मी शिवसैनिकांना शिकवणार नाही, त्याची आवश्यकता नाही। मी आज जरी उपनेता म्हणून जबाबदारी मला दिली असली तरी मी तुमच्यातलाच एक शिवसैनिक आहे आणि म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी एक संवाद करावा, भविष्यामधलं संघटनात्मक बळकटीकरण कसं करावं
याच्याशी आपल्याला विचार विनिमय करून आपल्याला पुढचं कामकाज करायचं। आणि म्हणून आज कदाचित थोडंसं आपली पक्ष संघटना काही गद्दारांमुळे अडचणीत आली असेल आणि त्यामुळे काही कार्यकर्त्यांना असं थोडंसं वाटतंय की नेमकं आता उद्या काय होणार आपलं। मित्रांनो, मी 2 उदाहरणं तुम्हाला देतो। झालेत 2012 सालच्या निवडणुका आठवा, जिल्हा परिषदेच्या आपल्या रत्नागिरीतल्या आपल्या नगरपालिकेच्या, आणि आपण घरी गेला विचार केला की आपल्याबरोबर कोण होतं आणि कोण नव्हतं, तरी पण आपण या रत्नागिरीच्या नगरपालिकेवरती आपला झेंडा फडकवला, हा इतिहास आहे। 2007 सालामध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषद झेंडा फडकवला, 2012ला सुद्धा आपण झेंडा फडकवला। त्यावेळेला आजचे मंत्री मधल्या काळात आपल्या पक्षात होते, पण 2007 आणि 2012ला ते आपल्या विरोधात असताना सुद्धा आपण या ठिकाणी कडवट कार्यकर्त्यांच्या जीवावरती या ठिकाणी सत्तेमध्ये आलो। आणि मग येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं नियतीने हे पुन्हा एकदा घडवलंय की आज ते आपल्याबरोबर नाही आहेत, हरकत नाही, पण आपल्याला उद्याच्या जिल्हा परिषदा, उद्याच्या पंचायती निवडणुका, उद्याची नगरपालिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीच्या चिन्ह लढवायचे आणि जिंकायचे। आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या एक 90-100 दिवसामध्ये आपल्याला युद्ध पातळीवरती काम करणं गरजेचं आहे। आपण सगळेजण सिनियर आहोत, काही जण असं म्हणतील हे आम्ही कामच करत असतो, परंतु मित्रांनो आता आपल्याला नियोजनबद्ध काम करणं गरजेचं आहे। कारण आपल्यामधले काही लोक ज्यांना आपण लहानाचे मोठे केले, ज्यांना राजसिंहासनावर सगळ्यांनी आपल्यापासून सगळ्यांनी बसवलं, ते बेईमान आणि ते गद्दार झाले। आणि म्हणून या बेईमानांना रायगडाच्या साक्षीनं आपल्याला गाडायचा संकल्प करायचा आहे। आणि म्हणून कदाचित 9-10 काय जी तारीख ठरेल, ऑगस्ट क्रांती दिन आहे, मी साहेबांना विनंती केले, साहेबांचं वेळ कसा असेल, मुंबई महापालिकेच्या बैठका आजपासून सुरू झाल्यात, राऊत साहेबांना त्यामुळे आज या ठिकाणी येता आलं नाही आहे। उद्या पुढच्या 4 दिवस मुंबई महापालिकेमधल्या निवडणुकीच्या संदर्भातल्या बैठका आदरणीय उद्धवजी स्वतःहून घेत आहेत। आणि मग आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की सगळ्याच ठिकाणी काही उद्धवजींना यायला जमेल असं नाहीये। आणि म्हणून मी असा विचार केलाय, साहेबांची 2-3दा चर्चा केली, विनायक राऊत साहेबांची चर्चा केली, संजय राऊत साहेबांची चर्चा केली। साधारणपणे कोकणामध्ये 39 विधानसभा येतात, मुंबईमध्ये 36 विधानसभा आहेत, म्हणजे 75 विधानसभा महाराष्ट्राच्या 288 मधल्या ह्या एका मुंबई आणि कोकणामध्ये आहे। आज 2029ला कदाचित लोकसभा निवडणुका होणार असं आपण म्हणतोय, पण त्यावेळेला लोकसभेच्या सदस्यांची संख्या ही जास्त असणार आहे, कदाचित 4 विधानसभांची एक लोकसभा होईल। आणि म्हणून जर आज 6 कोकणातले 6.5 खासदार आहेत, कारण मावळ आणि कोकण पनवेल असं 3-3 विधानसभा आहेत, म्हणून मी कधी कधी त्यांना 6.5 खासदार म्हणतो। तुम्ही म्हणा अर्धा कुठनं आला, कोकणाच्या भौगोलिक सीमेमध्ये 6 पूर्ण खासदार आणि 3 विधानसभा आणि मावळच्या 3 विधानसभा म्हणून होते। आणि म्हणून मी 6.5 म्हटले, मुंबईचे 6 म्हणजे 12.5 खासदारचे मला वाटतं 20 खासदार होते। आणि त्यामुळे आज आपल्याला पार्लमेंट ते पंचायत निवडणुकांची तयारी करायची। विधानसभेच्या परवाच्या निवडणुका झाल्या, आपण पाहिलं, त्याबद्दल मला काही भाष्य करायचं आहे असला भाग नाही की आवश्यकता नाही, जे झालंय ते बोलून काय फायदा नाही, पण ते झालंय ते परत होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्या। आणि ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचे। त्याच्याकरता आपला बूथ प्रमुख असेल, आपला पोलिंग एजंट असेल, आपला शाखा प्रमुख असेल, आपला गट प्रमुख असेल, पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्या रचना जिथं झाल्या असतील त्यांचं कौतुक आहे, जिथं झाल्या नसतील त्या आपल्याला करायच्या आहेत। आणि जर कुठं अडचण आली तर ही स्टेजवरची आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्या संघटनात्मक आपल्याला जबाबदाऱ्या आपल्या सहकार्याने द्यायचा आहे। यातच सगळ्याचं नाव शिवबंधन परिक्रमा। माझ्याकडे एवढीच भूमिका आहे, माझ्याकडे निवडणुकीची उमेदवारी ठरवायची नाही आहे, कुठेही मी निवडणुकीत त्या इच्छुक नाही आहे। मी साहेबांना म्हटलं, साहेब खूप चांगल्या पद्धतीनं आज कार्यकर्ता आहे, फक्त त्याला भेटलं पाहिजे, त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला पाहिजे, त्याच्याशी हितगुज केलं पाहिजे, त्याच्या मनातले काही प्रश्न असतील आपण समजून घेतले पाहिजेत। कारण गेल्या 25 वर्षामध्ये आपण बरेच जण नशिबवान आहोत। इकडचे जे आहेत हे 1995 सालापूर्वी ज्यांनी काम सुरू केलं त्यांना कधी सत्ता येईल, कधी आपण आमदार होऊ, कधी राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं। संघर्ष, मारामाऱ्या, पोलीस स्टेशन, जेल, पारल्यापासून, बरोबर ना?
तुम्हाला हे असे साधे दिसत असले तरी जाऊ नका. अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान, संघर्ष केलेला माणूस आहे. कधी कधी काय काय जणांना काय वाटतं, जरा इकडं सोन्याचं, मग तो जरा भारदार जिल्हा प्रमुख वाटतो. पण ते फसवा आहे, ते खोटा आहे. हा सच्चा आहे, हा इमानदार आहे. याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे. मी पाहिलं गेली 30 वर्ष पारल्यापासून. एखादा माणूस कदाचित साधा दिसायला दिसेल, आपण सगळेजण त्या कुटुंबाचे घटक आहोत. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, शिस्त आपल्याला ठेवली पाहिजे. लोक आपल्याकडे अपेक्षेने पाहतायत. हे उद्याचे सत्ताधारी आहेत. उडाले ते कावळे, राहिले ते मावळे आहेत. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा आहेत. 15 दिवस संजय पुनस्कर तुम्ही म्हटलं 70-72 हजार मतं बेईमान आपल्याबरोबर असताना आपण मिळाली. जर बेईमान आपल्याबरोबर नसते 100% आपण जिंकलो असतो. काय टाळी नाही वाजवत, सहमत नाही? हा, अरे मी भोगलंय, माझ्या नशिबी ते होतं, आता नाही, आता चांगला आहे. काळजी करू नका, आता सगळं आपल्याला समजून आलंय. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आज इथे तालुका प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा पदाधिकारी आहेत, विविध अंगीकृत संस्था आहेत. केवढं मोठं कुटुंब आहे आपला, वटवृक्ष आहे. मी आज मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापासून राजन विचारे नेते आहेत, 2 वेळचे खासदार आहेत. पण शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं बाळ माने येणार आहे. तो कोण आहे, तो कधी पक्षात आला मला माहिती नाही. आपल्याला तो जो सांगेल ते फॉलो करायचं आहे. त्यांनी फेसबुकवर पण फॉलो केलं आणि जमिनीवर पण फॉलो केलं. ही शिवसेना. ते असं म्हणाले नाहीत मी नेता आहे, मी 2 वेळचा खासदार आहे, कोण बाळ माने काल आलाय. हा फरक आहे. 40 वर्ष ज्या संघटनेत मी राहिलो, लहानाचा मोठालो, ती पण संघटना मी पाहिली. 2 खासदार होते, 2चे 303 खासदार झाले आणि आता अवधूत आठवले. आता परत रिव्हर्स होणार आहे, त्याची सुरुवात आहे. हा, मी सहज कधी कधी जातो विधान भवन. म्हटलं आता माझे साडू विरोधी पक्ष नेते म्हणून परवा गेलो विधान भवनात. तर तिकडनं आमचे सुधीर भाऊ आले मुनगंटीवार. मीडिया होता, कॅमेरे होते, तरी पण त्यांना राहवलं नाही. ते म्हणाले अरे सगळे लोक भाजपमध्ये येत आहेत आणि तू भाजप सोडून गेलास, प्रवाहाच्या विरोधात तू एकच महाभाग महाराष्ट्रात आहेस. तर म्हटलं होय साहेब, उद्याचं भविष्य आमचं आहे, मला माहिती आहे, मी भविष्य बघून आलोय. कारण तुमच्याकडे जाऊ एवढी गर्दी झाली की निष्ठावंतांना जागाच नाहीये. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही निष्ठावान आहात ना. आज आपल्याला आपलं घर मोठं करायचं आहे. आपण जबाबदारीचं भान ठेवलं पाहिजे. आपण वागतो कशी, आपण बोलतो कशी, आपला आवाज किती मोठा आहे, आपलं काम किती छोटं आहे, या सगळ्याचा विचार करा. आज मला काय कुठलं बक्षीस मिळायला पाहिजे साहेब म्हणून मी फिरत नाही, मला आवश्यकता नाहीये. परंतु ज्या विचारानं शिवसेना प्रमुखांनी किंवा प्रबोधनकार ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी, हिंदुत्व म्हणजे महाराष्ट्रत्व, हे ज्याच्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, काय अडचण होती? कदाचित ते कोण आले होते आमचे तत्कालीन नेते, बोलले होते, काय झाली ती चर्चा, कदाचित दिलं असतं. पण मुख्यमंत्री पद दिलं नाही. दिलेल्या शब्दाप्रमाणे हे कुणाच्या हितासाठी होतं? तर सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी होतं. आजकाल मॅच फिक्सिंगचा जमाना आहे, मॅच फिक्सिंग करता आलीच ते उद्धवजींना. पण कुणासाठी संघर्ष केला, कुणासाठी 101 दिवस संजय राऊत सारखा माणूस त्या ठिकाणी जेलमध्ये राहिला, गेला असता कुठेतरी. आपण त्याच्यातून प्रेरणा घेणार आहोत की नाही घेणार आहोत? की जर एक निष्ठावान संजय राऊत असलेला माणूस की ज्याला काही कॉम्प्रोमाइज करता आलं असतं पण नाही कॉम्प्रोमाइज केला, असे कितीतरी आहेत. यांना पण त्रास होतोय, यांना पण जीएसटीची नोटीस आहे. हा, यांना मी म्हणत होतो. या सांगायचं तात्पर्य म्हणजे असं आहे की याच्यातून 2-4 धडे आपल्याला गेल्या 2.5-3-5 वर्षाच्या राजकारणातून महाराष्ट्राच्या मिळत आहेत. मी फार आपला वेळ घेणं, एक 15-20 मिनिटं, एक 4-5 गोष्टी आपल्याला काय केल्या अधिकच्या तुम्ही करताय. तुम्ही सगळे जबाबदार आहात, तुम्ही सिनियर आहात, कोणाला काही शिकवायला म्हणून मी काही सांगत नाहीये. पण माझी आपल्याला विनंती आहे की जर उद्धवजी एवढं सगळं करतायत, आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे ना, मला सांगा उद्धवजी आणि भक्त प्रल्हादात काय फरक आहे? भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे ना, हिरण्यकशिपू त्याचा खांबात होता. तसा आज इतका त्रास होऊन सुद्धा ठाकरे कुटुंबाला आपण सगळी मंडळी जर त्या ठिकाणी आहोत, याच्यापेक्षा आता वाईट काय होणार नाही आपलं आहे. आणि दुसरं असं आहे, आपल्याला एक बोध याच्यातला घेतला पाहिजे. माझ्यावर नाही ती ईडी येत, कारण आम्ही कमावलंच नाही काय. आता उत्तम मोरे आहेत, मोरे कुठे आहेत? काय सांगितलं त्या दिवशीच्या बैठकीमध्ये 3 वर्षापूर्वी, मला ईडी होईल, मला केडी होईल. अरे कसल्या पळपुटे घाबरट, ह्यांचे पैसे काय कामाचे आहेत?
तुझ्यासारखा मर्द त्या ठिकाणी होता, आमच्या शेखरशेठ घोटाळेसारखा होता, हे निष्ठावान शिवसैनिक. आणि मग काळजी करू नका, जनता हे सगळीकडे पाहते, जनतेचा आपल्याला विश्वास आहे. 5 जुलैचा महाराष्ट्रामध्ये मुंबईत एक घटना घडली, सगळा टीव्ही मीडिया सगळं परसेप्शन बदललं लगेच. एका साध्या छोट्या घटनेनं हे क्रिकेट सारखं आहे मित्रांनो, राजकारण पॅड बांधून राहायला लागतं पुढच्या माणसाला. मग निवडणुका होतील, मग आम्ही जाऊ, काय फायदा नाही. लोक सुद्धा समर्थ पर्याय शोधतात. आज या महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेव समर्थ पर्याय पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि मग आज वेळ आहे, एक 100 दिवसाचा आपल्याला इथं वेळापत्रक तयार करायला पाहिजे की मी जर विभाग प्रमुख आहे, मी तालुका प्रमुख आहे, तर माझे सगळे उपतालुका प्रमुख आहेत का, माझे सगळे विभाग प्रमुख आहेत का, माझे सगळे उपविभाग प्रमुख आहेत का, उपविभाग प्रमुखांना पाहिलं पाहिजे माझे शाखा प्रमुख आहेत का, माझे उपशाखा प्रमुख आहेत का, माझे गट प्रमुख आहेत का. नाही तर निवडणुका आल्या की कुठली तरी आपण नावं घेतो, बिले जोडतो. मित्रांनो, नका फसवणूक करू, आपली आपणच फसवणूक करणार. लोक मत द्यायला तयार आहेत. 15 दिवसात जर 72,000 मतं मिळतात, आपण 4 महिने नीट इमानदारीनं काम केलं असतं सगळ्यांनी, आणि जर बेईमानी आपल्यात झाली नसती तर 25 करोड खर्च करून सुद्धा माती मोल झाली असती, झाले असते की नसते झाले. सेम केस राजापूरची आहे, सेम केस चिपळूणची आहे. आज जर आपण पाहिलं तर साधारणपणे 1100 बूथ आहेत या 3 विधानसभेतले, आपला दक्षिण रत्नागिरीला, बरोबर ना साहेब. सगळ्यांनी जाऊन पहा, चर्चा करा की खरोखर आपले शाखा प्रमुख आहेत का. बरं, असं कुठलं मतदान केंद्र किंवा असा कुठला गाव आहे की जिथं 50 पेक्षा कमी मतं आपल्याला भेटली. माझ्या मताप्रमाणे एकही मतदान केंद्र नाही आहे की जिथं 50 पेक्षा, की मी 50 कमी होईल, 100, 150 प्रत्येक ठिकाणी मतदान आहे. आता मला सांगावं, 352-57 केंद्र या ठिकाणी होती. जर फक्त 50 मतं आपल्याला मिळवायची होती जादाची, आपण आलो असतो निवडून. पण कोण बूथ प्रमुख, कोण पोलिंग एजंट, काय साळुंके साहेब माहिती नाही, गायब. ठीक आहे, माझं म्हणणं झालं, पण ह्याच्या पुढे ही चूक होऊ द्यायची नाही. आपल्याकडे कदाचित अधिक लोक नसतील, आपल्याला सुद्धा काही जणांना असं वाटायला लागलंय की पैसेवाला कोणतरी पाहिजे उमेदवार. ते साफ झूट आहे, अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, निष्ठावान माणसं उभे करूया. माझी जाऊ दे नगरसेवक, भाभी आपण आणले ना नगरसेवक निवडून 2012ला 2007ला, कोण होतं आमच्याकडे पैसेवाले. प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी होती आणि एकमेकात एवढं सामंजस्य होतं की कोण कुठल्या पक्षाचा आपल्याला कळला. मिरकडमध्ये आमचे मिलिंद की भाभी, तिकडचे 2, आमचे 4, तुम्ही 3 आणि 1 4 आणले, असं काही नव्हतं. मुस्लिम समाजाने सुद्धा त्यावेळेला आपल्याला युतीला मतदान केलं. आपला धनुष्यबाण होता, कमळ होता, कमळावर सुद्धा मुस्लिमांनी त्यावेळेला युती म्हणून मतदान केलं. इतकं जर चांगलं एक आपल्याकडे जनसमर्थन जर आपल्याला आहे, तर मग आपण विचार करायला पाहिजे, मी माझ्या पदाला न्याय देतोय का. अडचणीचं सांगा, बोला सगळ्यांशी. आणि त्यामुळे 4-5 गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आजपासून करा, आजचा दिवस तर चांगलाच आहे, उद्यापासून करा. आज तर कराच. माझं म्हण, संध्याकाळी गेल्यानंतर आपल्या पक्ष पदाधिकाऱ्याकडं आपण घरी जायचं आणि चहा प्यायची, सिंपल साधा कार्यक्रम. जरा आठवावं, रागावू नका, वैयक्तिक घेऊ नका, की आपला तालुका प्रमुख, त्या तालुक्यातले माझ्या मताने 100 ॲव्हरेज स्त्री शाखा प्रमुख आहेत ना. एका तालुक्यात 100 जास्त असतील. आता आपण बूथ प्रमाणे म्हटले तर जास्त येणार. गाव ग्रामपंचायती म्हटलं तर मी एक म्हणतो ॲव्हरेज 100 शाखा प्रमुख जास्त होतील. खरोखर तालुका प्रमुखानं 100 शाखा प्रमुखांचा माझ्या भाषेत घराचा उंबरठा पाहिलाय काय. रागाव नका, करायला पाहिजे. तो नोकर नाही शाखा प्रमुख आपला, तो आपल्या कुटुंबातला घटक आहे. हे पूर्वी कधीतरी कोणी केलं होतं. आज मला वाटत नाही गेल्या 5 वर्षात आपण गेलोय. नाही गेलो हरकत नाही, भविष्यामध्ये जाऊया आपण. हे जे नातं आहे नृणाल ते केलं पाहिजे. त्या शाखा प्रमुखाला, उपशाखा प्रमुखाला, गट प्रमुखाला प्रतिष्ठा देऊया, त्याला आय कार्ड द्यावं चांगल्यापैकी, मस्तपैकी. आणि माझ्यासह सगळ्यांनी आपल्याला ठरवायचे, उद्यापासून पुढच्या 8 दिवसात आपल्या घरावर पहिल्यांदा आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा लावायचा का. किती जणांच्या घरावर आहे. शाबास. ज्यांच्या नाही आहे त्यांनी उद्या लावून घ्या, नसेल तर परवा लावा. पहिला एक आयटेम, पंचसूत्री आपल्याला पहिली करायची. ज्यांच्या कुटुंबात आणि स्वतःच्या मनगटाला शिवबंधन नसेल त्यांनी बांधा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
आपल्या घराच्या भिंतीवरती, कंपाऊंडच्या भिंतीवरती टेन्सिल कट करा मशालीचं, योग्य ती मशाल ही दिसते ती, त्या मशालीचं चित्र रंगवा, म्हणजे टेन्सिलनी करा, पटकन होईल. पूर्वीचा जमाना आता गेलाय, ब्रश बिश काय घ्यायची गरज नाही, एक स्प्रे मिळतो कलरचा. हे सगळं केलंय मी, अबकी बार 400 पार, काय नाही 240. पण हे करा, हे गरजेचं आहे, कारण जमाना जाहिरातीचा आहे. कारण आपलं चिन्ह बेईमान लोकांनी चोरून नेलंय, सगळ्यांना माहिती नाही आहे. आपल्याला मिळाली 70-72 मतं. आपण तुळजाभवानीच्यांनी प्रार्थना करूया, आपला धनुष्यबाण जे चोरून घेऊन गेलेत ना, त्यांचा धनुष्यबाण गोठला तरी पाहिजे, ना तर आपल्याला तरी मिळाला पाहिजे. यातला दोघांपैकी काहीतरी होणार. आयदर फ्रीज द सिम्बॉल और रिटर्न बॅक टू ओरिजिनल पालखी, एवढा दोनच निर्णय होऊ शकणार. घ्या ना धनुष्यबाण, माझं आज वाक्य लिहून ठेवा, मिळणार नाही पुढच्या निवडणुकीत, कारण ही यांच्या बापाची प्रॉपर्टी नव्हे, हे चोरून घेऊन गेलेत आणि त्यामुळे चोर आहेत. आणि म्हणून त्यामुळे न्यायालय यांना देणार नाही. आणि मग आपली परिस्थिती अशी होईल, देवाच्या दयेनं, शिवसेना प्रमुखांच्या कृपेनं आपल्याला जर धनुष्यबाण मिळालं तर 15,000 मतं तर अशीच वाढणार आहेत धनुष्यबाणाची. आज आपण भाऊ भाऊ म्हणून एकत्र आलोय, त्याच्यातून 7-8% मतं वाढणार आहेत. आणि त्यामुळे जर 51% आपल्याला गणित करायचं झालं तर आजच्या तारखेला आपल्याला 100तल्या 40 मताची बेरीज मारून ठेवूया. पुढची 11 मतं कशी घ्यायची ते आम्ही बघू. हे कलाकार आहेत सगळे, काय आपल्याला काय नवीन नाही कुठला फॉर्म्युला. आपल्याला सगळ्यात सोप्या पद्धतीनं पुढची मतं मिळतील, की जिथं बाकीच्यांना जास्त श्रम करावे लागत आहेत, त्याची पण आपण व्यवस्था करू. काय चिंता करू, काय सगळे धडधाकट आहेत सगळे. हे काय इकडं लक्ष्मी तर पाणी भरते, इकडे चिंता करायचं कारण नाही. ते पण मला म्हणाले आपल्याकडे अनेक असे लक्ष्मीचे पुत्र वेटिंग मध्ये तयार आहेत, त्यामुळे पैशाची चिंता कोणी करू नका, अजिबात करायची नाही. निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाची मी बोलतोय, आता कोणतरी म्हणून माझं घर बांधून द्या, नाही. दुसरी माझी आपल्या सगळ्या विनंती, एक झालं झेंडा, दुसरं शिवबंधन, नसलं तर साहेब पुरवणीची व्यवस्था करा, तिसरं घराच्या भिंतीवरती आपल्याला आपली निशाणी आता आहे, नंतर आपलं येईल धनुष्य तेव्हा करू, पण आता मशाल. कारण कुठल्याही पद्धतीत 100 दिवसात या सगळ्या निवडणुका सामोरं आपल्याला जायचं आहे. पोलिंग एजंट, माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, या 15 दिवसात फायनल करा. त्या पोलिंग एजंटला दुसरं कामच नाही काय द्यायचं, त्याचं मानधन देऊ आपण, प्रोफेशनल देऊ. जमाना बदललाय, कारण तो बिचारा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत त्या दिवशी त्याची ड्युटी होणार आहे. फक्त तो कडवट शिवसैनिक पाहिजे, एकच निकष, पण तो आज आयडेंटिफाईड झाला पाहिजे. त्यांना आपल्याबरोबर जिंदाबाद मुर्दाबाद करायला यायचं नाही, भानगडी करायला यायचं नाही. तो बिहाइंड द कर्टन आहे, की तो आपले 2 पोलिंग एजंट, एक रिलिव्हर निघतो. आणि मग मात्र शाखा प्रमुख हा आपला पॉलिटिकल चेहरा पाहिजे. BLA आपल्याला पाहिजे, BLA सुद्धा टेक्निकल पाहिजे, निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी. नंतर आपण त्याला तेच आपण, मी पण विभाग करू, मी पण BLA, मीच सगळं 2 in 1 4 in. कृपा करू नका, माणसं आहेत आपल्याकडं, पण आपल्याला सवय झाली, त्याला जमणार नाही, मलाच सगळं जमतं. रागावू नका, हे करू नका, हिथं आपली गफलत आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करा. आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, किती जण दररोज आपलं गॅजेट, दैनिक सामना पैसे घेऊन वाचतात, म्हणजे पैशान खरेदी करून वाचतात. मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे, सामना उद्यापासून घ्यायचा विकत. मी का बोलतोय माहिती आहे का, नाही हे भाग्य दुसऱ्या कुठल्या पक्षाकडं. मी ज्या पक्षात देतो, आमचं एक तरुण भारत म्हणून होतं, नाही कोण वाचायचं. मी टिंगल त्यावेळी नाही करताय, ती आपली वैचारिक ठेवाय आपला. परवा मला वाटतं 19-20 तारखेला शनिवार रविवार 2 दिवसाची पुरवणी होती. संजय राऊत साहेबांनी उद्धवजींची मुलाखत घेतली होती. खूप कंटेंट आहेत, खूप मुद्दे आहेत. आपण सगळं हवा जाऊ नका. ह्या व्हॉट्सअप, फेसबुक, TV कामाचा नाही. कार्यकर्ता शाश्वत आहे, आणि त्याला जर मुद्दे हवे असेल राजकारणातले, तो आमचे विरोधी पक्ष नेते काल गेले होते राज्यपालांकडे. कलंकित 8 मंत्री आहेत, यांना काढून टाका. आपल्याकडे मुद्दा असला पाहिजे, नुसतं कलंकित नाही. कलंकित म्हणजे काय, किंवा रोखोक जे आपलं राऊत साहेबांचं असतं, त्याच्यातले मुद्दे खूप महत्वाचे आहेत. मग ऑपरेशन सिंदूर पासून सगळ्या गोष्टी, चांगल्याला ते चांगलं बोलतात. पण जो आपला कडवट कार्यकर्ता आहे, त्याला जर हे त्यानं वाचलं नाही दैनिक आपलं सामना, ठीक आहे हायटेक झालोय आपण, कोणतरी म्हणेल मी फेसबुकवर वाचतो, मी सामना वाचतो. मित्रांनो, मी हात जोडून सांगतो, मला लहानपणी वडिलांनी सांगितलं, कागद पेन वाचन आणि पठण, पाठांतर आणि वाचन
जे डोळ्यान वाचतो ना आपण कागदावरचं किंवा जे लिहितो हेच आपल्या इथं जातं. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत कोण मला कारण सांगेल स्टॉलवर मिळत नाही, दुर्गेश आमचा इथं बसलेला आहे, माझं बोलणं झालंय साहेबांशी, आजचा सामना उद्या येईल पोस्टान कधी तुम्हाला उशिरा, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, असं काय सकाळी वाचून लगेच काय कुठलं आंदोलन करायला जायचं नाही. पण ते एक वैचारिक खाद्य आहे. सामना असेल, मार्मिक असेल, जे जे सगळे विषय आहेत हे आपल्याला असलंच पाहिजे. ही आपली म्हणजे पंचसूत्री आहे. जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे साहेबांचं नाव घेतो त्याच्या घरात या ठराविक गोष्टी पाहिजेत. आणि म्हणून या गोष्टी कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सध्या आता संपर्क प्रमुख, आमचे विभाग प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख बिचारे सगळे आपण फिरतोय. पण आता माझं म्हणणं त्याला नियोजन का. कधी कधी काही गर्दी मी पण पाहिलं. 14 सालात चंपक मैदानाची गर्दी मी पहिली देशाच्या पंतप्रधान आले होते, मी निवडून नाही आलो, 70,000 लोक होते. आणि म्हणून ह्या गर्दीवर फसूया नको. हे दर्दी पाहिजे, ते समोर आहेत नाही, हे आज दर्दी लोकांनाच आपण बोलवलंय, तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत शाखा प्रमुखाला प्रतिष्ठा देऊया, सगळ्यांनाच देऊया. पण शाखा प्रमुख हा तिथला आपला आयडॉल असला पाहिजे, तो आपला चेहरा आहे, ती आपली मालमत्ता नाही, ती आपली वेल्थ आहे, संपत्ती आहे. आता ही सगळी मालमत्ता आहे, संपत्ती ही दिसती ही आहे ठाकरे साहेबांची. आणि म्हणून मला असं वाटतं की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मी पाहायचो, अनेक ठिकाणी आपण नव्हतो, आमदार खासदार आले थोडेसे कमी होते, आपण जिंकलो, पण अनेक गावामध्ये मनोहर जोशी जायचे, त्या मतदारसंघात जायचे, तिथं आमदार नसायचा, तिथे खासदार नसायचा, तो विरोधी पक्षाचा असायचा. पण एक सूत्र मला आवडलं, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, त्या गावचा शाखा प्रमुखाला ते स्टेजवर बोलवायचे. हे मी पाहिलंय माझ्या डोळ्याने. आयुष्यभर तो शाखा प्रमुख विसरत नव्हता. माझे मुख्यमंत्री आले आणि मला इथं, त्याला नको आहे दुसरं काय, त्याला हे प्रेम, त्याला प्रतिष्ठा, त्याचा मान सन्मान द्या, त्याला पैसे नको आहेत. आणि तरी केलंय, आपल्यावर विश्वास आहे आणि आपल्याकडे ती क्षमता आहे. थोडंसं मित्रांनो काय झालंय, आपण 25 वर्ष 95 सालापासून आपण सत्तेत वावरल्यामुळं आपल्याला असं वाटतं की आज आम्ही सत्तेतच आहोत. हा भ्रम आहे. आज आपण सक्षम विरोधी पक्ष आहोत. आणि मग विरोधी पक्षाची जबाबदारी काय, विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम काय, सेटिंग करणं हे काम नाही. आम्ही मग आंदोलन करू, नाही तर तुम्ही आमचं हे म्हणजे नथिंग एल्स. सगळ्यांचं बारकाईन लक्ष आहे. आता कोण हल्लाय, सगळ्यांना सगळे हिशेब कळतात. आणि आपल्या पक्षाचं आंदोलन करायचं. माझी साहेब हात जोडून, तुम्ही गेलात बरं झालं, मी त्या दिवशी तिकडं होतो, मी फार याच्यात आत्ता बोलत नाही, आजच्या बैठकीचा विषय नाही. कुठलंही आंदोलन समाजातलं असेल ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखालीच झालं पाहिजे. आपली फौज दुसऱ्यांना द्यायची नाही. कोणी विचारलं तर माझं नाव सांगा, एखादं नको आंदोलन करूया आपण, हरकत नाही, पण आपली असलेलं फौज, आपलं असलेलं सैन्य दुसऱ्यांना नेतृत्व करायला द्यायचं नाही. याला राजकारण म्हणत नाही, याला राजकीय बावळटपणा म्हणतात. आपण करूया आंदोलन, भले 5 जण असतील, काही हरकत नाही. कदाचित लोक पण आपल्याला फसवतील, हरकत नाही. पण जे जे समाजावर अन्याय करणारी गोष्ट आहे ती आज आपण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते, जाधव साहेब लक्षात ठेवा, आपलं आंदोलन आपण करायचं, दुसऱ्याच्या अंगणात आपण जायचं नाही, आपल्या अंगणात दुसऱ्याला नाही घ्यायचं, अजिबात नाही घ्यायचं. काय होत नाही, फरक नाही पडत. कितीतरी आंदोलन यापूर्वी आपण केलेत अशा प्रकारची. आणि म्हणून आज बोलवण्याचा आपल्याला सगळ्यांना एवढाच हेतू होता. कीर्तनकार बुवा काय बोलले ते त्यांना जरा सगळं सांगा, की जेणेकरून आपल्याला हे गतवैभव परत आणायचं आहे. पुन्हा विनायक राऊत साहेबांना आपल्याला खासदार करायचा या मतदारसंघाचा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका पक्ष देईल तो उमेदवाराला आपण निवडून आणायचा आहे. आणि मग आपण करू, आपण सगळे सत्ताधारी आहोत ना, मग हे आहेत मार्गदर्शक अनुभवी. जिल्हा परिषद तुमच्याच ताब्यात, 100% आम्ही देणार. अनुभवी माणूस आहे, कारण एरा गाबड्याचं काम नाही जिल्हा परिषद चालवणं हा विषय. महाठग तिथे येत असतात सगळे. त्यामुळं आपल्याकडं आज अनुभवी माणसांची सरदार शिदोरी आपल्याकडे सगळ्यांकडे आहे. ग्रामपंचायतीचा सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका. माझी विनंती आहे, मी सांगेन राऊत साहेबांची परवानगी घेतो, पण आज मी तुम्हाला सांगतो, इच्छुकांनी मी एक 5 मिनिट बघतो, इच्छुक जे जे आहेत ना त्यांनी एक अर्ज करा की मी अमुक पंचायत समिती इच्छुक आहे, मी अमुक पंचायत जिल्हा परिषदला इच्छुक आहे, मी गावाच्या सरपंच पद थेट आहे, मी इच्छुक आहे. हे बघा, ह्याच्या पुढे सिस्टीम मधून निवड होणार.
कोण बाळमनेचा लाडका नातेवाईक म्हणून निवड होणार नाही किंवा दत्ताजी कदमांचा मेरिटवर होणार, त्याची तपासणी करू आणि कुणाला डावललं जाणार नाही. शकील भाई अजिबात डावललं जाणार नाही कोणाला. पण मी इतके वर्ष काम करतोय म्हणूनच मला द्या, थोडा विचार होईल. निकष आहेत, पॅरामीटर आहेत, मतदार किती आहेत हेच काही जणांना माहिती नसतात. नाही काहीतरी होतं, अरे माझ्या निवडणुकीत मतदान किती झालं नाही आता माहिती नाही. 7 महिन्यातलं मतदान जर आपल्याला माहिती नसेल, वैयक्तिक घेऊ नका. इतकं अलर्ट राहिलं पाहिजे, कारण आपण एका पॉलिटिकल राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. कदाचित बाबा 1218 मतदार होते एवढं नका सांगू, पण काहीतरी माहिती पाहिजे. जेव्हा आपण हृदयापासून इथून काम करतो ना, तेव्हा हे आकडे पाठ आहेत, असलेच पाहिजे आपल्याला. पाठ आपल्या मतदान केंद्रातले, दुसऱ्याचे नाही आपण विचारत आहोत काय. आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ह्या गोष्टी करायला भानगडीचा विषय नाही, कारण बाकी काय नाही, नको त्या विषयात आपला वेळ खर्च होतो. आणि म्हणून माझी मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे, आज आता नागपंचमीचा दिवस असताना सुद्धा विशेष करून महिला भगिनी, सगळे आपले पुरुष पदाधिकारी आपण चांगल्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज हा शिवबंधन परिक्रमेचा पूर्वतयारीचा विषय मी आपल्याला समजावून सांगितला. हळूहळू भविष्यामध्ये कधी निवडणूक होईल माहिती नाही, पण आपला हा 100 दिवसाचा कार्यक्रम संघटनात्मक बळकटीकरणाचा, शिवसेनेचं असलेलं संघटन हे अधिक बळकट, अधिक मजबूत, अधिक निष्ठावान कार्यकर्त्यांचं करायचं आहे. 9 ऑगस्ट पासून मी म्हटलंय, परंतु उद्धवजींचं एकंदरीत वर्कलोड काय आहे, आदित्य साहेबांचं काय आहे ते बघून पुढचे कार्यक्रम ठरतील, ते तुम्हाला कळवण्यात येतील. पण आज तरी मला असं वाटतं की या सगळ्या आपापल्या भागामध्ये गाव पातळीपर्यंत आपण सगळ्यांनी जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवदूत आहोत, हा विश्वास जनतेमध्ये द्या. एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.